नक्षत्रांनी सजवू अंगण आकाशाचे. काळोखाचा अंत करण्या पर्व आले प्रकाशाचे. हा उत्सव आनंदाचा, हा उत्सव ज्ञानी यांचा, हा उत्सव बंधुत्वाचा, हा उत्सव मित्रत्वाचा. सप्तसुरांची साथ घेऊन साहित्याचा करू उत्सव. दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव. नमस्कार, मी हर्षदा गायकवाड. व्यक्तीच्या अंतरंगात निसर्गदत्त प्रतिभा असेल तर त्याचे विचार आणि भावना यांची प्रतिमा कागदावर उतरते आणि आपण त्याला कविता म्हणतो. कविता कधी झऱ्यासारखी अवखळ, कधी समुद्रासारखी धीरगंभीर, कधी हिमालयासारखी उत्तुंग, तर कधी आकाशाहूनही विशाल असते. कवितेची नाना रूप. आपण तोकडे पडतो, पण ही रूप काही संपत नाहीत. समाजातील नवोदित कवींनी अशाच विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता लिहिल्या, खास दीपोत्सव या आपल्या दिवाळी अंकासाठी. आणि त्या कवितांचा संग्रह झाला कुशीत कवितेच्या. कारण विविध रंगांच्या, छटांच्या, भावभावनांच्या या कविता आपल्याला जवळ करतील, त्यांचा ओलावा रसिकांच्या मनापर्यंत पोचवतील. म्हणून या कवितांच्या कुशीत जायलाच हवं. ध्वनिमुद्रित स्वरूपातील कुशीत कवितेच्या हा कविता संग्रह आपल्यापर्यंत पोचावा म्हणून साहित्य उत्सव परिवारातील कलावंतांनी या सुश्राव्य कवितांचं तितकंच सुंदर अभिवाचन आपल्यासाठी केलंय. कविता संग्रह कुशीत कवितेच्या. निर्मिती साहित्य उत्सव. संहिता लेखन आणि सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण. सादर करते पूजा भोंबे, प्रकाश सोनेकर, योगेश चौधरी, निखिल देशमुख, विद्या पाटील, अनुराधा थडगे, ज्योती मनगटे, मालता इंगळे, लक्ष्मी कांबळे, अलका झुटे आणि स्मिता सोनी. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया कविता संग्रह कुशीत कवितेच्या. नमस्कार मंडळी, सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. कुशीत कवितेच्या या पररचित कवितांच्या अल्बममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कविता ही एक कला आहे. निखळ आनंद मिळावा याचसाठी माणूस कविता वाचतो किंवा ऐकतो. कविता सत्य मांडते. कल्पनाशक्ती हा तिचा पाय आहे. चांगली कविता माणसाच्या काळजाला हात घालते, माणसाला अस्वस्थ करते. इतिहास आणि कविता यांची तुलना करताना ॲरिस्टॉटल म्हणतो, इतिहास मनुष्याच्या एखाद्या पैलूवर प्रकाश टाकतो, परंतु कविता सार्वत्रिक सत्याचा उच्चार करते, म्हणून ती सर्रास ठरते. अशा कवितेच्या कुशीत वावरणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. चला तर मग अशाच काही कवितांचा मनसोक्त आस्वाद घेऊया. भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात दिवाळी ही अधिकच विशेष. दिवाळी प्रकाशाचा उत्सव. दिवाळीमध्ये पणत्यांचा प्रकाश महत्त्वाचा असतोच, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो तो जाणीवांचा प्रकाश. आपल्या जाणीवा विकसित होणं म्हणजे
दिवाळी साजरी करणं. बाळासाहेब पिंगळे यांची कविता आपल्यासमोर सादर करतायत स्मिता सोनी. आनंद दिवाळी. कवितेचं शीर्षक आहे आनंद दिवाळी. कवी आहेत बाळासाहेब पिंगळे. पणतीचा प्रकाश उजळे आकाश, पणतीचा प्रकाश उजळे आकाश, तमोगुणांचा नाश करत असे दिवाळी. पणतीचा प्रकाश उजळे आकाश, तमोगुणांचा नाश करत असे दिवाळी. घर घर दिवाळी, घर घर दिवाळी, मन मन दिवाळी, तन मन दिवाळी, आनंदाची लव्हाळी. घर घर दिवाळी, मन मन दिवाळी, तन मन दिवाळी, आनंदाची लव्हाळी. फटाक्याची वात करत असे घात, फटाक्याची वात करत असे घात, चैतन्याची ज्योत तेवत असे दिवाळी. फटाक्याची वात करत असे घात, चैतन्याची ज्योत तेवत असे दिवाळी. आरोग्य निर्मळ ठेवूनी सकळ, आरोग्य निर्मळ ठेवूनी सकळ, वाढवत असे बळ उत्सव दिवाळी. आरोग्य निर्मळ ठेवूनी सकळ, वाढवत असे बळ उत्सव दिवाळी. दिव्या दिव्यांची मांदी आली, दिव्या दिव्यांची मांदी आली, मना मनांची उजळी, अविवेकाची काजळी दूर करी दिवाळी. दिव्या दिव्यांची मांदी आली, मना मनांची उजळी, अविवेकाची काजळी दूर करी दिवाळी, अविवेकाची काजळी दूर करी दिवाळी. एखाद्याच्या शुभेच्छा असोत किंवा आशीर्वाद असो, ही भावना फारच उपकारक असते. ही भावना आपलं आत्मबळ वाढवते, आपल्यासोबत कोणीतरी असल्याची जाणीव देते आणि म्हणूनच ही भावना महत्त्वाची. कवितेचं शीर्षक आहे आशीर्वाद. कवी नानासाहेब वाघ. कविता आपल्यासमोर सादर करत आहेत योगेश चौधरी. कवितेचं शीर्षक आहे आशीर्वाद आणि ह्या कवितेचे कवी आहेत श्री नानासाहेब वाघ. नको रडू पोरा नैनी नको पाणी, नको रडू पोरा नैनी नको पाणी, शीक लेका शीक होशील मास्तरावानी. नको रडू पोरा नैनी नको पाणी, शीक लेका शीक होशील मास्तरावानी. शिकवतील मास्तर तुला ते समद ध्यानात ठेव, शिकवतील मास्तर तुला ते समद ध्यानात ठेव, मग कवाच वाटणार नाही तुला मास्तरायचं भेव. शिकवतील तुला ते समद ध्यानात ठेव, मग कवाच वाटणार नाही तुला मास्तरायचं भेव. कुणीच नसते बहीण कुणाची, कुणीच नसते भाव, मास्तरच तुये मायबाप आता तेच आहेत देव. कुणीच नसते बहीण कुणाची, कुणीच नसते भाव, मास्तरच तुये मायबाप आता तेच आहेत देव. लिहणं वाचणं शिक, शिकून घे गाणी, लिहणं वाचणं शिक, शिकून घे गाणी, शीक लेका शीक होशील मास्तरावानी, शीक लेका शीक होशील मास्तरावानी. ढवळे बरफ कपडे घालून मास्तर येत्यात शाळेत, ढवळे बरफ कपडे घालून मास्तर येत्यात शाळेत. तू बी तसाच होशील लेका, कशाला बसलास मुळमुळत. ढवळे बरफ कपडे घालून मास्तर येत्यात शाळेत, तू बी तसाच होशील लेका, कशाला बसलास मुळमुळत. त्याच्या वाणी तुला बी
पगार मोठा भेटल. दरिद्र निघून जाईल मग सारेच प्रश्न मिटल. त्याच्या वाणी तुला बी पगार मोठा भेटल. दरिद्र निघून जाईल मग सारेच प्रश्न मिटल. सरस्वतीच्या घरी लक्ष्मी भरील पाणी. सरस्वतीच्या घरी लक्ष्मी भरील पाणी. शिक लेका शिक, होशील मास्तरावानी. बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी. बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी. मायेचं अस्तर लावून मला मास्तर केलं मास्तरांनी. बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी. मायेचं अस्तर लावून मास्तर केलं मास्तरांनी. आशीर्वाद तुमचा आणि मास्तरांची संजीवनी. आशीर्वाद तुमचा आणि मास्तरांची संजीवनी. सारं काही मिळालं बाबा, आहे मी समाधानी. आशीर्वाद तुमचा आणि मास्तरांची संजीवनी. सारं काही मिळालं बाबा, आहे मी समाधानी. उज्ज्वल पिढी घडवीन मी, करीन त्यांना ज्ञानी. उज्ज्वल पिढी घडवीन मी, करीन त्यांना ज्ञानी. रडणे कुडणे बंद आता, गाऊ आयुष्याची गाणी. रडणे कुडणे बंद आता, गाऊ आयुष्याची गाणी. गाऊ आयुष्याची गाणी. गाऊ आयुष्याची गाणी. आई ही एक संकल्पना आहे. आई ही एक जाणीव आहे. आईचे शिक्षण शाळेहून मोठे काही न अडले जीवनाच्या वाटे. हे आईच्या शिकवणीचं सामर्थ्य. कवयित्री आईची तुलना कल्पवृक्षाशी करते. हे किती महत्त्वाचं आहे. आईचं कर्तृत्व कोणत्याही कलाकृतीच्या कवेत सामावू शकत नाही. हेच आईचं महत्त्व आहे. शालिनी कुकडे यांची कविता आई आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत अलका झुटे. कविता आई, कवयित्री शालिनी कुकडे. आयुष्याच्या शाळेतील गुरु असते आई. आयुष्याच्या शाळेतील गुरु असते आई. नात्यांचे शब्दसृष्टीचे ज्ञान चक्षु देते आई. नाईलाजाने जरी तिने बाळास दाविले पाळणा घर. नाईलाजाने जरी तिने बाळास दाविले पाळणा घर. बाळाचेच विचार येती तिच्या मनात वरचेवर. लेकी सासरी सुखात असता त्यांना स्मरते आई. लेकी सासरी सुखात असता त्यांना स्मरते आई. लेक पत्नी सोबत असता त्याला आठवे आई. या परी आईचे मोठेपण दुसरे नाही. आईसारखे अनमोल जग ते दुसरे नाही. काटा रुते बाळाचे पायी. काटा रुते बाळाचे पायी. नैनी तिच्या पाणी येई. द्रौपदीचे अक्षय पात्रासम अक्षय माया करी. द्रौपदीचे अक्षय पात्रासम अक्षय माया करी. आई कल्पवृक्षाशिवाय सार्थ उपमा नाही. आईस कल्पवृक्षाशिवाय सार्थ उपमा नाही. ऊब आईच्या मायेची कोणत्याही शालीला नाही. ऊब आईच्या मायेची कोणत्याही शालीला नाही. शिरी असता मायेचा हात. शिरी असता मायेचा हात न्यून नसे काही जगी. शिरी असता मायेचा हात न्यून नसे काही जगी. मुक्त विहार करण्यासाठी पंखात बळ देते आई. मुक्त विहार करण्यासाठी पंखात बळ देते आई. आई मम वयाची जरी गाठली साठी. आई मम वयाची जरी गाठली साठी. मन झुरते अजूनही तिच्यासाठी. मन झुरते अजूनही तिच्यासाठी. अपार कष्ट सोसून जिजविले देहाचे चंदन. अपार कष्ट सोसून जिजविले देहाचे चंदन. तूच माझे आई त्रिवार करी जे वंदन. तूच माझे आई
त्रिवार करीजे वंदन. बघता बघता कोरोना सर्वदूर पसरला. जग अक्षरशः थांबलं. सर्व व्यवहार ठप्प झाले. अहो, शिक्षण संस्था तरी याला कशा अपवाद असतील? शिक्षक विद्यार्थ्यांची भेट नाही, संवादही नाही. शाळांना स्मशानाची कळा प्राप्त झाली. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक अदृश्य दरी निर्माण झाली. हेच शल्य गुरुपौर्णिमा या कवितेत मांडलंय राजश्री जाधव यांनी. हीच कविता ऐकूया विद्या पाटील यांच्या आवाजात. कवितेचं शीर्षक गुरुपौर्णिमा. कवयित्री राजश्री जाधव. हॅपी गुरुपौर्णिमा सर. हॅपी गुरुपौर्णिमा मॅडम. या शब्दांचा गजर या गुरुपौर्णिमेला झालाच नाही, कारण आज माझी मुलं माझ्या वर्गात आलीच नाही. आठवण येते रे पिलांनो. असं कधीच झालं नव्हतं, मग आत्ताच असं काय झालं? विचारांचं काहूर अचानक डोक्यात मारलं. आठवण येते रे पिलांनो. तुमचं ते वर्गात असणं, तुमचा तो दंगा, तुमची ती मस्ती. कितीही सांगितलं शांत बसा तरी पुन्हा पुन्हा होणारे संभाषण, चालणारा प्रश्नोत्तरांचा खेळ, सारं सारं आठवते. म्हणूनच तर डोक्यात विचारांचं काहूर माजते. तुमच्या विना शाळेचं मैदानही रुसले. खो खो, कबड्डी, धावणे, स्किपिंग, त्यालाही सारं सारं आठवते. तेही आता आमच्याशी बोलेनासं झाले, कारण आठवण येते रे पिलांनो. तुमचा वर्गही तुम्हाला साथ घालतोय. कुठे गेली माझी पाखरं? भिंतीवरची बोलकी चित्रही विचारत आहे, कुठे गेली लेकरं? खडू, फळा, साऱ्यांच्याच डोक्यात आज विचारांचं काहूर मारलंय, कारण आठवण येते रे पिलांनो. तुमच्यासोबत नसणं, तुम्हाला फक्त फोनवर बघणं नाही रे आता सोसवत. आठवण येते रे पिलांनो. देवा, कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे आणि आमची छोटी छोटी पिलं आमच्यासमोर लवकर येऊ देत. देवा, आम्हा सर्वांच्या प्रार्थना फळाला येऊ देत. कोरोनाचं संकट लवकर जाऊ देत. आमची ही गोजीरवाणी पिलं हसत बागडत आमच्यासमोर लवकर येऊ देत. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. धीरज बोरकर, एक जिंदादिल तरुण. चांगला माणूस अल्पायुष्य असतो या सत्याची जाणीव देणारा, कधी गाण्यातून तर कधी कवितेतून व्यक्त होणारा. तो लिहितो, इथून तिथून माणूस सारखाच, पण अंधत्वामुळं त्याचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक संदर्भ बदलतात. तोही स्वप्न बघतो, पण कित्येकदा त्याची स्वप्न ही स्वप्नच राहतात. तरीही खेचकाळत धडपडत तो चालत राहतो. त्याचं हे चालणं देखील एक पुरुषार्थ असतो, ज्याचा अभिमान वाटावा. पण कित्येकांच्या हे लक्षातच येत नाही. आणि इथेच एका शोकांतिकेचा जन्म होतो. अजून अशा किती शोकांतिकांना आपण जन्म देणार आहोत. जसे त्याचे तसे माझे. धीरज बोरकर यांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत निखिल देशमुख. कविता जसे त्याचे तसे माझे. कवी धीरज बोरकर. जसे त्याचे तसे माझे. त्याला 2 डोळे आहेत. त्याचे कपाळ सपाट आहे. त्याच्या कपाळावर 2 भोकं आहे नुसतीच.
पण त्याला दिसत नाही. दोन डोळे, सपाट कपाळ, जसे त्याचे तसे माझे. नुसतीच दोन भोक माझ्याही कपाळावर आहेतच, पण मला अंधार भासत नाही. जसे त्याचे तसे माझे. इयत्ता 7वी त्याचे शिक्षण. बीएलाही होताच तो. इतके सर्वांसारखे शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी त्याला मिळत नाही. इयत्ता 7वी किंवा बीए, जसे त्याचे तसे माझे. त्याचे इतकेच शिक्षण मीही घेतले, पण नोकरी मला टळत नाही. तो सतत मागत राहतो. सवयच तो मागण्याच्या आहारी जातो. मिळत असेल कुठून काही तिथे तिथे जातो, पण भूक त्याची भागत नाही. मीही सतत वाचत राहतो. जसे त्याचे तसे माझे. लिहत वाचत अभ्यासत परीक्षेच्या आहारी जातो. झोप मला लागत नाही. तो रेल्वेत व्यवसाय करतो. इतर कामांचं जमेल तर बघतो. पुस्तक, बिस्किटे, गुटखा वगैरे विकत राहतो, पण पैसा त्याचा उरत नाही. मी मात्र नोकरी करतो. तसे त्याचे असे माझे. मी शाळेत, बँकेत, इतर कार्यालयात जात राहतो, पण पैसा मला पुरत नाही. त्याचे लग्न झाले आहे. सुंदर संसार आहे त्याचा. बायको, मुले, कुटुंब त्याचे अगदी छान जमले. जरी त्रास असतील बरेच. मी मात्र मुलगीच शोधतोय. कसे त्याचे कसे माझे. मैत्रीण आहे, पण प्रियसी बायको नाही मला. मात्र भरपूर मित्र असतील खरेच. त्याला बहीण भाऊ आहे, त्याच्यापेक्षा लहान मोठे. त्याच्या इच्छापूर्तीसाठी तो झडतो. घेतलेल्या कर्जात स्वतः बुडत राहतो. बहीण, भाऊ, आई, वडील जसे त्याचे तसे माझे. माझ्या इच्छापूर्तीसाठी ते झडतात. मी मात्र तरीही अवघडतो. अनेक चांगल्या संस्था आहेत ज्या त्याच्या माझ्यासाठी झडतात. मला शिष्यवृत्ती मी त्याला मात्र कर्ज देतात. जसे त्याचे तसे माझे. संस्थांनीही काय करावे. त्याला मला देतच राहावे. गरज पुरती होताच आम्ही ते परत करावे. असे त्याचे नसे माझे. तो व्हॉट्सअप पाहत नाही. फेसबुक त्याला माहित नाही. स्मार्टफोन त्याच्याकडे असेल नक्कीच, पण बघायला त्याला वेळ नाही. मी नेहमीच ऑनलाईन असतो. कसे त्याचे नि कसे माझे. मी व्हॉट्सअप, फेसबुकवरच्या स्पर्धांत जिंकतो. दुसरा मला खेळ नाही. मी जसा पूर्वी होतो तो तसा आज आहे. त्याने बालपणी दिलेल्या सर्व शिव्या मला आज सुद्धा पाठ आहे. फोनवर जेव्हा बोलतो आम्ही, तो छान नि मी घाण. त्याचा भूत माझे भविष्य, माझा भूत त्याचे वर्तमान. जसे त्याचे तसे माझे. स्वप्न त्याचे सत्य माझे. गद्य त्याचे पद्य माझे. अर्थ त्याचे शब्द माझे. वृण त्याचे निबंध माझे. त्याला अंधार माहित नाही. मी उजेड बघत आहे. मी ही लिहिलेली कविता माझी असेल जरी, पण तो मात्र कविता जगत आहे. असे कसे मित्र आम्ही, त्याचे तसे माझे असे, त्याचे तसे माझे असे. तो अपंग नि धीरज कसला दिव्यांग. तो अपंग नि धीरज कसला दिव्यांग. आपले आपले भोग भोगतो आहे. आपले आपले भोग भोगतो आहे. त्याला दोन डोळे आहेत.
त्याचे कपाळ सपाट आहे. त्याच्या कपाळावर 2 भोका आहे नुसतीच, पण त्याला दिसत नाही. 2 डोळे, सपाट कपाळ, जसे त्याचे तसे माझे, जसे त्याचे तसे माझे. धन्यवाद. विनाश आणि निर्मिती हा सृष्टीचा नियम आहे. याला कुणीही अपवाद नाही. माणसाचं आयुष्य देखील. प्रकाश या कवितेत कवयित्री सुरुची डबीर हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्या लिहितात, फळाचे रसरशीत शरीर उपभोगानं संपून जाईल. फळाचे रसरशीत शरीर उपभोगाने संपून जाईल. काळ्या बीजातील अंधारातून प्रकाश आशेचा वरती येईल. हे जीवनाचं खूप मोठं सत्य त्यांनी या कवितेत मांडलेलं आहे. हीच कविता आपल्यासमोर सादर करत आहेत लक्ष्मी कांबळे. कवितेचे शीर्षक आहे प्रकाश. कवयित्री सुरुची डबीर. आभाळावर पसरली शाई वर्तमान सोनेरी पुसून जाईल. आभाळावर पसरली शाई वर्तमान सोनेरी पुसून जाईल. जुना कागद फिक्की शाई गतकाळाचा हिस्सा होईल. जुना कागद फिक्की शाई गतकाळाचा हिस्सा होईल. सूर्य सोनेरी पुन्हा नव्याने कोरा कागद घेऊन येईल. सूर्य सोनेरी पुन्हा नव्याने कोरा कागद घेऊन येईल. पुढल्या वर्गाची कोरी वही नव्या प्रमेयाने भरली जाईल. पुढल्या वर्गाची कोरी वही नव्या प्रमेयाने भरली जाईल. फळांचे रसरशीत शरीर उपभोगाने संपून जाईल. फळांचे रसरशीत शरीर उपभोगाने संपून जाईल. काळ्या बीजातील अंधारातून प्रकाश आशेचा वरती येईल. काळ्या बीजातील अंधारातून प्रकाश आशेचा वरती येईल. भवरा दोरीला अलगद सोडून नाच स्वतःचा दाखवून जाईल. भवरा दोरीला अलगद सोडून नाच स्वतःचा दाखवून जाईल. पुन्हा नव्याने दोरी लपेटून बंधनात तो अडकून राहील. पुन्हा नव्याने दोरी लपेटून बंधनात तो अडकून राहील. आयुष्याच्या पोकळीत ह्या शून्यत्वाला भरले जाईल. आयुष्याच्या पोकळीत ह्या शून्यत्वाला भरले जाईल. चंद्र लटकतो आकाशी जा भरती ओहोटी होतच राहील. चंद्र लटकतो आकाशी जा भरती ओहोटी होतच राहील. वर्तमान डोळे भेदुरुनी भूतकाळाचे अंजन लावील. वर्तमान डोळे भेदुरुनी भूतकाळाचे अंजन लावील. भविष्याच्या उंच कमानी स्वप्नाळ जग खेचून आणील. भविष्याच्या उंच कमानी स्वप्नाळ जग खेचून आणील. न सांगताही ज्याला आपल्या भावना कळतात, न मागताही जो आपल्याला मदत करतो, तोच आपला मित्र असतो. मैत्रीला सोन्याचं नाणं नको असतं, हृदयाचं गाणं हवं असतं. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हेच खऱ्या मित्राचं वर्णन आहे. आणि हेच वर्णन कवयित्री अंजना कर्णिक यांनी धागा मैत्रीचा या कवितेत करण्याचा प्रयत्न केला आहे. हीच कविता आपल्यासमोर सादर करतायत पूजा भोंबे. कविता धागा मैत्रीचा. कवयित्री अंजना कर्णिक. धागा मित्रत्वाचा जपा अंतरात. धागा मित्रत्वाचा जपा अंतरात. ठेवा आनंदाचा जसा जीवनात. सुख आणि खंत वाटे सांगाविषयी. सुख आणि खंत वाटे सांगाविषयी. कोणी ऐकणारी वाटे मिळाविषयी. होते मैत्री कधी प्राणी निसर्गाशी. होते मैत्री कधी प्राणी निसर्गाशी. स्वार्थ नसे कधी नाते भावनांशी. नाही भेटी होती नाही नाती गोती. नाही भेटी होती नाही नाते गोते. मैत्री शब्दातूनी तरी फुलारते. कडू गोड बंध सत्य हे मैत्रीचे. कडू गोड बंध सत्य हे मैत्रीचे. नको आतमधून ओझे अपेक्षांचे. वाट चुकताच मैत्री मार्ग दावे. वाट चुकताच मैत्री मार्ग दावे. डाव हरताच
आधारास धावे. इंग्रजी ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे, पण आपली मराठी ही आपली दृष्टी आहे. जर दृष्टीच नसेल तर खिडकीचा काय उपयोग. आणि म्हणूनच कवी ओमप्रकाश दवरे म्हणतात, भाषेस तोड माझ्या अख्ख्या जगात नाही. हीच कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत मालता. कवितेचं शीर्षक भाषेस तोड माझ्या. या कवितेचे कवी आहेत ओमप्रकाश दवरे. भाषेस तोड माझ्या अख्ख्या जगात नाही. भाषेस तोड माझ्या अख्ख्या जगात नाही. गोडी तिच्या सुरांची ही अमृतात नाही. ओवी अभंगवाणी भारूड श्लोक गीते. ओवी अभंगवाणी भारूड श्लोक गीते. अंदाज वेगळे पण दुसऱ्या कशात नाही. भाषिक प्रांतरचना झाली बरेच झाले. भाषिक प्रांतरचना झाली बरेच झाले. भाषा मराठी आता ही संकटात नाही. आम्हीच इंग्रजीला प्रेमात पोसले अन. आम्हीच इंग्रजीला प्रेमात पोसले अन. जागा दिली राहाया पण काळ जात नाही. झाले तिच्यावरीही कित्येक वार येथे. झाले तिच्यावरीही कित्येक वार येथे. मिटवू शकेन कोणी बळमणगटात नाही. हा जन्म मज मिळाला मातीत या मराठी. हा जन्म मज मिळाला मातीत या मराठी. घेतो सुगंध ऐसा कुठल्या फुलात नाही. या माय माऊलीचे उपकार थोर आहे. या माय माऊलीचे उपकार थोर आहे. हे ऋण फेडण्याची ताकद कुणात नाही. हे ऋण फेडण्याची ताकद कुणात नाही. हे ऋण फेडण्याची ताकद कुणात नाही. प्रत्येक गोष्टीला जशी सुरुवात असते तसा शेवटही असतो. मनुष्यही याला अपवाद नाही. ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती गेली तरी आपल्यासाठी जिवंतच असते. त्या व्यक्तीच्या मृत्यूची कल्पना आपण करूच शकत नाही. हीच तर आहे प्रेमाची किमया. माणूस संपतो, नातं संपत नाही. हाच आशय कबर या कवितेत मांडलाय अमरीश सूर्यवंशी यांनी. आणि ही कविता सादर करत आहेत प्रकाश सोनेकर. कबर. कवी अमरीश सूर्यवंशी. माझ्या कबरीवरच्या दगडावर तारीख तू टाकू नकोस. माझ्या कबरीवरच्या दगडावर तारीख तू टाकू नकोस, कारण मी कधी मेलोय माझेच मला माहीत नाही. माझ्या कबरीवरच्या दगडावर तारीख तू टाकू नकोस, कारण मी कधी मेलोय माझेच मला माहीत नाही. माझ्या कबरीवरच्या दगडावर तारीख तू टाकू नकोस. नि वादळात भिजलेल्या पंतीला पुन्हा तू पेटवू नकोस. माझ्या कबरीवरच्या दगडावर तारीख तू टाकू नकोस. नि वादळात भिजलेल्या पंतीला पुन्हा तू पेटवू नकोस. हार घातलेल्या माझ्या फोटोला फुलेही तू वाहू नकोस. हार घातलेल्या माझ्या फोटोला फुलेही तू वाहू नकोस. नि कुंकू भरल्या कपाळाने आशीर्वादासाठी वाकू नकोस. हार घातलेल्या माझ्या फोटोला फुलेही तू वाहू नकोस. नि कुंकू भरल्या कपाळाने आशीर्वादासाठी वाकू नकोस. माझ्या कवितेच्या वहीत स्वतःला तू शोधू नकोस. माझ्या कवितेच्या वहीत
स्वतःला तू शोधू नकोस. निकांकन भरल्या हाताचा स्पर्शही करू नकोस. माझ्या कवितेच्या वहीत स्वतःला तू शोधू नकोस. निकांकन भरल्या हाताचा स्पर्शही करू नकोस. तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझ्या आठवणी, सारे काही दफन आहे ते माझ्यासोबत. तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझ्या आठवणी, सारे काही दफन आहे ते माझ्यासोबत. मी कुठे एकटा आहे. तुझी छाया नेहमीच असते सोबत. आलीच आहेस तर एक कर. आलीच आहेस तर एक कर. कबरीवरचा तुळशीचा मंजिरा तुझ्या अंगणात टाक. बघ भरते का. कृष्णाने रुक्मिणीला दिली होती तशी. धन्यवाद. ती व्याकुळ होऊन म्हणते, रंगही मीच भरते आणि फुलणेही माझेच असते. रंगही मीच भरते आणि फुलणेही माझेच असते. तरी का लगेच माझे फूल कोमेजून जाते. तरी का लगेच माझे फूल कोमेजून जाते. ती असं का म्हणते. कारण तिच्याशिवाय त्याला आणि त्याच्याशिवाय तिला पूर्णत्व असूच शकत नाही. कवितेचं शीर्षक आहे अनुमती. कवयित्री अर्चना मारुतकर. हीच कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत ज्योती मनगटे. कवितेचे शीर्षक अनुमती. कवयित्री अर्चना मारुतकर. रंगही मीच भरते आणि फुलणेही माझेच असते. रंगही मीच भरते आणि फुलणेही माझेच असते. तरी का लगेच माझे फूल असे कोमेजून जाते. पंखही माझेच आणि भरारीही माझीच असते. पंखही माझेच आणि भरारीही माझीच असते. तरी या उडण्याला गती तशी येतच नाही. पावलेही माझीच आणि वाटही माझीच असते. पावलेही माझीच आणि वाटही माझीच असते. तरी या वाटेवर का सदा मी थपकत असते. सारे गवसून गवसून मग मनाला काही शल्य असते. सारे गवसून गवसून मग मनाला काही शल्य असते. तुझ्या एका नजरेनेच तर माझे जगणे अमूल्य होते. माझे फुलणे, उडणे, चालणे मुक्त घेतच नाही. गती लक्ष्मण रेषा जेव्हा तुझ्या मुक्त देतच नाही. गती लक्ष्मण रेषा जेव्हा तुझ्या मुक्त देतच नाही. मुक्त देतच नाही. मुक्त देतच नाही. धन्यवाद. शहाणी माणसं इतिहास वाचतात आणि वेडी माणसं इतिहास घडवतात. परंतु या पृथ्वीच्या पाठीवर असाही एक मनुष्य होऊन गेला जो शहाणा होण्यासाठी वेडा झालेला होता. गौतम बुद्ध. करुणेचा उत्तुंग आविष्कार, शांततेचा प्रवक्ता, दुःखाचं मूळ शोधणारा श्रेष्ठ संशोधक. परिपूर्णता ही केवळ कल्पना नाही तर ती एक अनुभूतीही असते याचा प्रत्यय बुद्धाच्याच रूपात आपल्याला येतो. गौतम बुद्धांना जीवनाचा अर्थ गवसला. पण आपलं काय. चला आपणही शोधूया आपल्या जीवनाचा अर्थ. मीना खोत लिखित परिपूर्णता या कवितेचं सादरीकरण करत आहेत अनुराधा थडगे. कवितेचे शीर्षक परिपूर्णता. कवयित्री मीना खोत. आयुष्यातील अतीव आनंदाचा सोहळा मातृत्वाचा मनाचा वेगळा. आयुष्यातील अतीव आनंदाचा सोहळा मातृत्वाचा मनाचा वेगळा. राज्यातील सोनियाचा अमृत दिन. राज्यातील सोनियाचा अमृत दिन. राजपुत्र जन्माचा आनंद आगळा. राजप्रासादात राज्यवारसाची जिकडे तिकडे आनंद लहर.
राजप्रासादात राज्यवारसाची जिकडे तिकडे आनंद लहर, सिद्धार्थांचा राज्यत्याग, राज्यात एकच कहर. राजपुत्र जन्माचा अलौकिक आनंद, पतीची संसारातून विरक्ती. राजपुत्र जन्माचा अलौकिक आनंद, पतीची संसारातून विरक्ती. राजपुत्र, राज्य, राजप्रासाद, नाती, यशोधरेचे एकलेपण, परित्यक्ताती. तेजस वलयांकित रूप, शांत वृत्ती, असे अचानक समोर सिद्धार्थ. तेजस वलयांकित रूप, शांत वृत्ती, असे अचानक समोर सिद्धार्थ. सत्याच्या मार्गात, ज्ञानप्रकाशात, गौतम बुद्ध, जीवनाचा अर्थ. स्थिर चित्त, मीत शब्द, शांत मन. स्थिर चित्त, मीत शब्द, शांत मन, धैर्य, सहनशीलता सारे स्वीकारले. संयमित बोल, विना तक्रार, मौन मन, संन्यस्त वृत्ती, कर्मकार्य पत्करले. शाश्वत सुखाच्या शोधात, विश्वकल्याणात गौतम बुद्ध झाले. शाश्वत सुखाच्या शोधात, विश्वकल्याणात गौतम बुद्ध झाले. परमकर्तव्यात, कर्मसिद्धांतात यशोधरेचे परिपूर्ण स्त्रीत्व सिद्ध झाले. परमकर्तव्यात, कर्मसिद्धांतात यशोधरेचे परिपूर्ण स्त्रीत्व सिद्ध झाले. कुशित कवितेच्या पररचित कवितांच्या या अल्बममध्ये जे कवी आणि कवितांचे सादरकर्ते सहभागी झाले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्वच कविता अतिशय दर्जेदार होत्या. सादरीकरण देखील त्याच तोडीचं होतं. या कवितांचं अँकरिंग करताना मला आनंद तर मिळालाच, पण शिकायला सुद्धा खूप मिळालं. साहित्य उत्सवतर्फे मी सर्व कवींचा आणि सादरकर्त्यांचा आभारी आहे. सर्वांनी या कवितेचा आनंद घ्यावा. कवींबद्दल मी एवढंच म्हणीन, आत्मा का सौंदर्य शब्दरूप है काव्य. आत्मा का सौंदर्य शब्दरूप है काव्य. मानव होना भाग्य, कवि होना सौभाग्य. मानव होना भाग्य, कवि होना सौभाग्य. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.